तर नवनाथ बन यांनी आदित्य ठाकरेंनी दावोसवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले। 40 लाख रोजगार निर्मिती होणार, तुम्ही दावोसला जाऊन काय केलं याची माहिती आहे। दावोसला जाऊन वांद्र्याचा करार करण्याची गरज नाही, अशी टीका देखील नवनाथ बन यांनी केली आहे। आदित्यजी ठाकरे, दावोसला जाऊन बांद्र्याबद्दल करार करण्याची तुम्हाला गरज नाही। तुम्हाला मुंबईमध्ये देखील तुमची अवस्था काय झाली ते बघा आणि दावोसच्या गप्पा तुम्ही करू नका। तुम्ही पर्यावरण मंत्री असताना दावोसला गेला होतात, तिथं जाऊन कुठले करार केले होते, तिथे जाऊन कुणासोबत काय काय केलं होतं याची माहिती महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे तुम्ही दावोसबद्दल न बोललेलंच बरं। तुम्ही बांद्र्यामधले करार, तुमच्या ब्रँडवर कुणीही इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही आहे। तुमच्या ब्रँडची मुंबईमध्ये काय अवस्था झाली याचा विचार करा। बदलापुरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला। दरम्यान या स्कूल व्हॅनचा परवाना आरटीओ कडून रद्द करण्यात आला असून त्याला 24,000चा दंड आकारण्यात आलाय। मात्र शहरात हजारोंच्या संख्येने अशा स्कूल व्हॅन विद्यार्थिनींना ने-आण करत असतात, मात्र आरटीओचं याकडे वारंवार दुर्लक्ष होतं। एखादी दुर्घटना घडल्यावर आरटीओला अशा प्रकारे कारवाई करण्याची उशिरा जाग आल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो। ही बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट झालेले आहे। त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला चांगली कडक शिक्षा, म्हणजे त्याला फाशीच लागली पाहिजे ना। असे जर कृत्य करायला लागले तर अगोदरच्या वेळेस ते निर्णय झाला होता चांगला, मग कठोर शिक्षा। काल बदलापूरची घटना समजल्यानंतर मी तातडीने या घटनेचे तपास अधिकारी आणि PI किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधला। संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तातडीने करण्यात आला, आरोपीला अटकसुद्धा करण्यात आली आणि या संपूर्ण घटनेची तातडीने संपूर्ण चौकशी, म्हणजे शाळा असेल, शिक्षक असेल, त्यामधील ह्या आरोपीची चौकशी, या संपूर्ण यंत्रणेची चौकशी कालपासून सुरू झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।